मराठी, ते धडक ते धडक। लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे। मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण। पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर। आटपाडी येथून 4 किलो सोने लंपास प्रकरणी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे। सराफ व्यावसायिक विकास विलास कदम यांचे सोने लंपास करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। या मोठ्या कारवाईत तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। या प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर फरार असणाऱ्या अन्य 4 आरोपींचा आटपाडी पोलिसांनी कसून तपास सुरू केलाय। सराफ व्यावसायिक विकास विलास कदम यांचे आटपाडी येथून सुमारे 4 किलो सोने लंपास प्रकरणी आटपाडी पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांच्या मुसक्या आवळल्या असून या 2 आरोपींकडून पोलिसांनी 1 किलो 355 ग्रॅम चोख सोन्याची बिस्किटे, 1 स्विफ्ट कार, 1 स्कॉर्पिओ, रोख रक्कम, मोबाईल असा तब्बल 1,99,00,000 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की आटपाडी तालुक्यातील कवठोळी येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक विकास कदम यांच्या मेसर्स साहिल ज्वेलर्स अँड बुलियन येथील कामगार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 4 किलो चोख सोने फसवणूक करून नेले होते। कलकत्ता येथून दागिने बनवून आणण्यासाठी दिलेले सोने लंपास केल्याप्रकरणी आटपाडी पोलिसात सोमनाथ अंबादास फाटे, बालाजी रामदास पाटील, प्रकाश उर्फ पप्पू भारत चव्हाण राहणार गार्डी तालुका पंढरपूर, बाळू नामदेव पुजारी राहणार सोनके तालुका पंढरपूर, शरद भीमराव पवार राहणार तिसंगी तालुका पंढरपूर, अतुल गुलाबराव शिंदे राहणार पाटकुळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर अशा 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। यानंतर पोलीस निरीक्षक संतोष पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी बाळू नामदेव पुजारी राहणार सोनके तालुका पंढरपूर हा आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याचे समजले। यानंतर दिघंची येथे सापळा लावून बाळू पुजारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले। यावेळी बाळू पुजारी याच्याकडून पोलिसांनी 1355 ग्रॅम वजनाची 22 कॅरेटची सोन्याची बिस्किटे, ठराविक सोने विकून खरेदी केलेली स्विफ्ट कार नंबर MH10 CN 5427 तसेच सॅमसंग कंपनीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय। तर बाळू पुजारी याच्यासह प्रकाश चव्हाण राहणार गार्डी तालुका पंढरपूर याच्याकडून 60,000 रुपये, गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी MH13 EX 3823 असा एकूण 1,99,43,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। तर या प्रकरणातील अन्य फरार 4 आरोपींचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। आटपाडी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे। आटपाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 214/26 BNS 316-4-35 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांची विश्वास संपादन करून फसवणूक करून आरोपी 1 ते 6 यांनी 3 किलो 985 ग्राम सोने घेऊन गेले होते। यातील पाहिजे आरोपी बाबत माननीय पोलीस संतोष पवार आटपाडी पोलीस ठाणे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली असता पोलीस ठाणेकडील स्टाफ व आम्ही जाऊन सदर आरोपी क्रमांक 4 यास अटक करून त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील गेले मुद्देमालापैकी एकूण 1355 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेटचे सोन्याचे बिस्किट, गेल्या मालातील विकून आलेल्या रकमेतून घेतलेली 4 चाकी स्विफ्ट तसेच सॅमसंग मोबाईल, सॅमसंगचा फोल्ड 7 आणि आरोपी क्रमांक 3 याच्याकडून सदर सोने विकून आलेल्या मालापैकी 60,000 रुपये जप्त केलेले आहेत। असा एकूण गेल्या मालापैकी आटपाडी पोलीस ठाणे यांनी 1,99,43,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। जिओ मराठी, ते धडक ते धडक।